नमस्कार. मैदान चावला आहे विरकरवाडी या ठिकाणी, तालुका मान, जिल्हा सातारा. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आज सगळे टॉपचे बैल आलेले आहेत. काही बैल आलेले नाही आहेत, परंतु 48 गटामध्ये आज टोटल 15 गट पळाले आत्ता सध्याला तरी. आणि त्या 15 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले, कोणकोणते बैल गट पास विजेते झाले, त्या बैलांची नावे पुढील प्रमाणे. गट क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, भारत आणि साईची गाडी. त्या गाडीवरती ड्रायव्हर होते बालाजी ड्रायव्हर होते. गट क्रमांक 2चा निकाल आहे, जो पिस्टनच्या दावणीतला बैल आहे सोन्या 2211 आणि त्याच्यासोबत पळाला लकी डॉन हा बैल. आणि चांगली गाडी चालवली देवा ड्रायव्हर यांनी. गट क्रमांक 3चा निकाल आहे, बच्चू हा एक बैल पळाला आहे. त्याच्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काही समजलं नव्हतं, परंतु ड्रायव्हरचं सुद्धा नाव नाही पुकारलं, परंतु बच्चू गट पास झाला आहे गट क्रमांक 3 मधून. गट क्रमांक 4चा निकाल, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद असं म्हटलं जातं, असा रायफल 81 त्याच्यासोबत पळाला बुलढाणकरांची आन बान शान बब्या. आणि बब्या आणि रायफलच्या गाडीवरती ड्रायव्हर होते मुश्रीफ ड्रायव्हर, जे विठ्ठलनानांचे चेले आहेत ते. गट क्रमांक 5चा निकाल आहे, काजल आणि कॉकटेल ही जोडी पळाली. त्या गाडीवरती ड्रायव्हरचं नाव काही पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 6 मध्ये सुंदर गाडी पळाली, रॉकी आणि वजीरची गाडी. सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली, ड्रायव्हरचं नाव पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 7 मध्ये घरचा साज, जो बैल बकासूर सोबत पळाले, दोन्ही सुद्धा बैल बकासूर सोबत पळालेले आहेत आणि नक्कीच चर्चेत आलेले आहेत. दुर्गा आणि बब्या, खरसुंडीकरांचा बब्या आणि दुर्गा ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि नक्कीच ही गाडी आप्पा ड्रायव्हर कारोंडेकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे. गट क्रमांक 8 मधून सुंदर गाडी पळाली, चेंडूची गाडी. चेंडू हा सेमीसाठी पात्र झालेला आहे आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर कोण होते हे समजलं नाही आणि चेंडू सोबत जो बैल होता त्याचं नाव काही पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 9 मध्ये महान भारत केसरीचा जो किताब होता, जो मथुर आणि त्याच्यासोबत पळालेला कलेढोणकरांचा लक्ष्मणराव आज गट पास झालेला आहे. तोंडाला निकाल घेतलेला आहे, कारण की मोठ्या मैदानात तो राहतोच बैल, त्याला अंतर जास्त लागतं पळायला. नक्कीच लक्ष्मणराव चांगलाच पळाला. गाडीवरती ड्रायव्हर होते मुश्रीफ ड्रायव्हर. गट क्रमांक 10चा निकाल आहे, शंभू आणि बब्याची गाडी पळाली. सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली, ड्रायव्हरचं नाव जे आहे ते पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 11चा निकाल आहे, जलवा हा बैल सेमीसाठी पात्र झालेला आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते विशाल ड्रायव्हर भारत केसरीचे, जे मथुरची आणि लक्ष्मणरावची गाडी चालवलेले तेच विशाल ड्रायव्हर होते. आणि जलवा सोबत जो बैल पळाला त्याचं नाव काही सुद्धा पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 12चा निकाल आहे, बावऱ्या आणि सावकार ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ती गाडी आकू ड्रायव्हर आपशिंगकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे. गट क्रमांक 13चा निकाल काही पुकारलेला नव्हता. गट क्रमांक 14 मध्ये सुंदर गाडी पळाली, जो बैल हमेशा नवीन चेहरा उजळत आणतो असा हा या बैलगाडा क्षेत्रातला, ज्याला देव म्हटलं जातं, असा अक्रम हिंद केसरी, डबल महाराष्ट्र केसरी, रुस्तम हिंद केसरी, थारचा मानकरी असलेला बकासूर देव. आणि बकासूर देव सोबत पळाला कोरेगावकरांचा भवानी. सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली आप्पा ड्रायव्हर कारोंडेकरांनी. नक्कीच आज चांगली मातबर बैल या मैदानामध्ये आलेली आहेत. नक्कीच मथुरबद्दल अपडेट आपल्याला काही भेटली नाही, जर कुणाला भेटत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. गट क्रमांक 15चा निकाल, सुंदर गाडी पळाली कॅप्टनची आणि कॅप्टन आज चांगलाच पळाला. त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं. नक्कीच आज सुंदर अशा गाड्या पळाल्या. टोटल 15 गट पळाले आणि 15 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले हे तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्कीच आता 16 ते 30 ह्या गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र होणार आहेत ह्याचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. आणि नक्कीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.